कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी धक्का दिलाय। कुणालनं 1 आठवड्याची वेळ मागितलेली होती आणि ती नाकारण्यात आली आहे। खार पोलिसांनी कुणालची मागणी फेटाळून लावली आहे। कुणालच्या वकिलांनी जबाबाची हार्ड कॉपी सुद्धा दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावलं होतं, ज्यावर कुणाल कामरानं 1 आठवड्याचा वेळ मागितलेला होता। मात्र खार पोलिसांनी कुणाल कामराची 1 आठवड्याच्या अवधीची मागणी फेटाळून लावली आहे। कुणाल कामराचे वकील खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात विडंबनात्मक काव्य करून वादग्रस्त बोलल्याप्रकरणी कुणाल कामरावर कारवाई करण्यात आली आहे। कुणाल कामराला दुसरं समन्स बजावण्याची शक्यता आहे। चौकशीसाठी दुसरं समन्स जारी होण्याची शक्यता आहे। विडंबनात्मक काव्यामुळे आणि गाण्यामुळे कुणाल विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला चौकशीसाठी लवकरच दुसरं समन्स जारी केलं जाणार आहे। खार पोलिसांनी सोमवारी कामराला पहिलं समन्स जारी केलं, ज्यामध्ये त्याला मंगळवारी सकाळी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहायला सांगितलं होतं। त्याच्या वडिलांनी माहीम इथल्या निवासस्थानी पोलिसांनी नोटीस दिली, कारण त्याचा फोन संपर्कात येत नव्हता। मात्र कुणाल कामरा कालही हजर झाला नाही। त्यानं आपल्या वकिलामार्फत पोलिसांना 1 आठवड्याची मुदत मागितलेली होती, कारण तो कामानिमित्तानं मुंबईच्या बाहेर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय।